हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मीनाक्षीज व्लॉग। साईबाबा वर्धापन दिनानिमित्त वर्तकनगर येथे लागलेल्या जत्रेमधला आजचा हा नजारा। इथे सगळं खूप सुंदर वातावरण झालं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता शॉपिंगसाठी खूप गर्दी होती आणि हव्या त्या गोष्टी मुबलक प्रमाणात होत्या, जसं की कीचेन, इयरिंग्स, साड्या, हे सगळं खूप छान पद्धतीने मिळत होतं तिथे। ते साईबाबांचा तुम्ही मूर्ती बघू शकता, इथे बाहेर स्टॅच्यू उभा केलेला आहे। त्याचप्रमाणे हे डेकोरेशन बघू शकता, दरवर्षी इथे मोठ्या भव्य प्रमाणात डेकोरेशन केलं जातं। त्याचप्रमाणे इथे साईबाबांच्या आरतीसाठी किंवा देवाच्या आरतीसाठी लागणारं सगळं साहित्य, त्याचप्रमाणे आपलं कंदील, माळा, त्याचप्रमाणे गजरे, प्लेटी इथे बघू शकता। इतक्या सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या घागरे लागले होते तिथे, वेगवेगळ्या रंगाचे आणि आकर्षक असे घागरे तुम्ही इथे बघू शकता। त्याचप्रमाणे साडी ठेवण्यासाठी इथे बॉक्सेस पण त्यांनी ठेवले होते आणि गळ्यातलं, कानातले, चपला, सगळे दिवे, त्याची भव्य प्रमाणात गर्दी होती इथे। 100 रुपये आणि 100 रुपयांच्या पुढे अशा सगळ्या वस्तू लागल्या होत्या। त्याचप्रमाणे हे घागरे तुम्ही जे बघताय ते 1000 रुपयापासून स्टार्टिंग रेंज होती त्यांची, ते 3000-4000 पर्यंतचे घागरे होते। जशा पद्धतीने तुम्ही घागरे घेणार तशाच पद्धतीने त्यांचे रेट्स होते। मेकअपचं खूप सुंदर सामान होतं, सगळं सामान हे तुम्हाला अतिशय कमी आणि मुबलक प्रमाणात मिळालं असतं। त्याचप्रमाणे इथे खेळणी बघू शकता, लहान मुलांसाठी 100 रुपयापासून खेळण्याची स्टार्टिंग होती इथे। मुलांसाठी, मुलींसाठी, छोट्या सगळ्या बालबच्चांसाठी जेवढं पण सामान लागतं ते सगळं होतं इथे बघू शकता। मुलींसाठी जीन्सचा ऑप्शनसुद्धा होता, 250 आणि 300 रुपयापासून त्यांची स्टार्टिंग रेंज होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स, डिझाईन्स अवेलेबल होते, ग्लिटरचे सुद्धा होते। टी शर्ट पण तुम्ही बघू शकता इथे। त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 12 वर्षांपासून तुम्हाला सगळं इथे मिळू शकतं। त्याचप्रमाणे हे इयरिंग्स बघू शकता तुम्ही, हे मी घेण्याचा विचार करत होते। 100 रुपयाची स्टार्टिंग रेंज होती आणि खूप सुंदर असे इयरिंग्स आणि ॲक्सेसरीज होते। त्याचप्रमाणे हे इथे जुती बघू शकता तुम्ही, राजस्थानी जुती होती आणि मला खूप आवडले होते हे। वेगवेगळ्या कलरचे कलरफुल असे सँडल, चप्पल, त्याचप्रमाणे क्रॉक्स पण होते इथे। लहान मुलांचे ग्लिटरवाले सँडल्स पण इथे अवेलेबल होते। किती घेऊ आणि किती नको असं झालं होतं आणि गर्दी तर विचाराल तर या टोकापासून त्या टोकापर्यंत भरपूर अशी गर्दी होती। त्याचप्रमाणे हे बघू शकता इथे तुम्ही मटेरियल पण ते देत होते। 50 रुपये मीटरनी हे मटेरियल, 60 रुपये मीटरनी हे मटेरियल असे विकले जात होते। तर तसे मटेरियल तुम्ही जास्त प्रमाणात घेऊन ड्रेस किंवा साडी शिवू शकत होते। इथे बघू शकता तुम्ही लाकडी सगळ्या वस्तू, लाकडाच्या बनलेल्या अशा हँडमेड गोष्टी मिळत होत्या आणि गर्दी तर विचारूच नका। शेवटच्या दिवशी तर खूपच गर्दी असते। वर्तकनगरला कधीतरी वर्धापन दिनानिमित्त तुम्ही येऊन बघा, इथे सुंदर असा अनुभूती येईल तुम्हाला। आतमध्ये दर्शनासाठी मोठीच्या मोठी रांग लागलेली असते, पण वर्धापनाच्या दिनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी येथे प्रसाद मिळतो, महाप्रसाद मिळतो।